नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू पुणे महाराष्ट्र याविषयीची सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. संत तुकोबांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या धर्म मार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या. वह्या वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्याला दगड बांधण्यात आले. 13 दिवसानंतर या वह्या दगडासहित वर तरंगून आल्या. या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर कोरावेत अशा संकल्पाने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. हे गाथा मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहा शेजारील शिळा मंदिराजवळ आहे. अत्यंत भव्य असे हे मंदिर दुरूनही नजरेत भरते. प्रेक्षणीय व दर्शनीय असलेले हे मंदिर थोड्याच कालावधीत भाविकांचे व विशेष करून पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झालेले आहे. मंदिराची रचना सभामंडप व त्यापुढील गाभारा अशी आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी तुकोबांची भव्य बैठी मूर्ती आहे. कडेच्या 2 मजली दालनामध्ये संगमरवरावर तुकोबांचे गाथामधील अभंग कोरून भिंतीवर लावण्यात आलेले आहेत. वरच्या मजल्यावरील सज्जात विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. याशिवाय तुकोबांचे 4 युगातील पूर्व अवतार व त्यांच्या इष्टदेवता यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. हे अवतार पुढील प्रमाणे: सत्ययुग भक्त प्रल्हाद व नरसिंह, त्रेतायुग भक्त अंगद व श्रीरामराय, द्वापारयुग भक्त उद्धव व श्रीकृष्ण, कलियुग संत नामदेव व श्री विठ्ठल. या मंदिरातर्फे वारकरी शिक्षण संस्था चालवली जाते. याशिवाय मंदिराच्या आवारातच भक्त निवास आहे. येथे रोज दुपारी महाप्रसाद दिला जातो. तुकाराम बीजेचा उत्सव 7 दिवस गाथा पारायण, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमाने साजरा केला जातो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू पुणे महाराष्ट्र हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.